गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड व PMRD सह अनेक जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4186 सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडून BMC निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नागरिकांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना KYC अनिवार्य करण्यात आली आहे। तर महिला व बाल विकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आला असून 18 नोव्हेंबर पर्यंत KYC करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन करून 15 तासांहून अधिक काळ वाहन महामार्गावर अडकून पडलेत। अशातच एका कष्टकऱ्यासाठी दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत का आणता असा थेट सवाल करत अडचणीत अडकलेल्या महिलांनी बच्चू कडू यांना प्रश्न केलाय। पुणे जिल्ह्यातील हिंदू जनजागृती समितीने लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 25,000हून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शवलाय। शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा असं विधान काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी केलं होतं। मात्र आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यापुढेही जाऊन आमदारांऐवजी 2-4 मंत्र्यांना कापा पण मागे हटू नका असं वादग्रस्त वक्तव्य केलंय। बंगालच्या उपसागरमध्ये निर्माण झालेल्या मोंता चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्ट्यावर दिसून येत असून समुद्रही खवळलाय। त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने देवगड बंदरात शेकडो नौका सुरक्षित ठिकाणी दाखल झाल्यात। पाकिस्तान गाझामध्ये 20,000 सैन्य तैनात करण्यात आले तर त्यांचे काम हमासला शस्त्र सोडण्यास भाग पाडणं आणि प्रदेशला शांतता राखणं असणार आहे। मेलिसा चक्रीवादळ 2025 मधील सर्वात शक्तिशाली वादळ बनले। ते कॅरिबियन राष्ट्र जमैकाकडे सरकत असून जमैकाकडे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यातील कोथरूड परिसरातील गुंड निलेश घायवळच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। UKला पुणे पोलिसांनी पत्र लिहून निलेश घायवळला तात्काळ ताब्यात घ्या असं म्हटलंय।